सुप्रभात मुलांनो, आज आपण नवीन पाठ सोप्या भाषेत शिकणार आहोत. लिहिण्याला पर्याय नाही. म्हणजे लिहिण्याला तुम्हाला काही पर्याय नाही, लिहिण्यापासून तुमची सुटका नाही. तर आपण या पाठात शिकणार आहोत की दररोज काही ना काही लिहावे आणि लेखनामुळे बुद्धीचा विकास होतो, शिस्त लागते आणि वेगळे आणि मुद्देसूद कसं लिहायचे हे सुद्धा कळते. तर लेखनाचे महत्त्व या पाठात आपण शिकणार आहोत. सुप्रभात बच्चों, आज हम लिहिण्याला पर्याय नहीं ये नया पाठ पढ़ने वाले हैं इजी तरीके से. तो बच्चों मुझे बताओ, दररोज यानी रोज़ हमें कुछ ना कुछ लिखते रहना चाहिए और उससे हमारा बुद्धि का विकास होता है, हमें डिसिप्लिन लगती है, मुद्दे सूद और अच्छे तरीके से लिखने का गुण हमारे यानी अपने अंदर आता है. तो ये लेखन का महत्त्व ज़िंदगी में जीवन में क्या है इस पाठ में हम पढ़ेंगे. कवीला म्हणायचे आहे, शाळकरी वयामध्ये कवी म्हणजे शाळेत शिकत होता त्यावेळेसचं सांगत आहे. तर इथे कवी म्हणत आहे, मी शाळकरी वयात होते तेव्हा निबंधासाठी वक्तृत्व स्पर्धेसाठी जर तरचे विषय देण्याची पद्धत होती. उदाहरणार्थ, मला पंख असते तर, पडका किल्ला बोलू लागला तर, आई संपावर गेली तर आणि आठवड्याचे रविवार नसता तर. बघा इथे मुलांनो, लक्ष देऊन इथे ऐकायची आहे, ऐकण्याची क्षमता वाढवायची आहे. शाळकरी म्हणजे शाळेतला मुलगा, ठीक आहे. जर तर म्हणजे जेव्हा तेव्हा. आणि म्हटलं आहे कवीने की मी शाळकरी वयात होते, मी शाळेमध्ये शिकत होतो आणि माझा निबंधाचा विषय असायचा जर तर या विषयात असायचा. म्हणजे मला पंख असते तर मी आकाशात उडू कशी शकली असते हे तुम्हाला विचार व्यक्त करायचे आहे. पडका किल्ला बोलू लागला तर, पडलेला फोट म्हणजे किल्ला, किल्ल्याला माहिती आहे तुम्हाला काय म्हणतात, फोट. बोलू लागला तर एखादी पडलेली वस्तू जर बोलू लागली तर ती कशा प्रकारे बोलेल, काय होईल हे विचार करून लिहायचं आहे. नंतर आहे मुलांनो, आई संपावर म्हणजे मोर्चावर जर आई गेली तर काय होणार, आठवड्यामध्ये जर रविवार नसला तर काय होणार, हे आपले विषय आहे. आता हिंदीमध्ये मी सांगणार आहे. बच्चों देखो यहाँ, शाळकरी, शाळकरी यानी स्कूल का बच्चा, वक्तृत्व स्पर्धेसाठी यानी ओरली और लिखने की एग्जाम दोनों. जर तर यानी जब तब, जब तब क्या होगा, जब ऐसा होगा तो क्या होगा, फिर कैसे करेंगे, ऐसे सब्जेक्ट रहते थे, विषय रहते थे लिखने के निबंध. तो मला पंख असते तर, मला यानी मुझे, मुझे अगर पंख रहते तो मैं क्या किया रहता, पड़का किल्ला यानी पड़का यानी गिरा हुआ. देखो बच्चों, यहाँ मुझे बोलना है कि पड़का यानी गिला, गिरा हुआ, किल्ला फोर्ट, किल्ला अगर गिरा बोलने लगा तो, गिरा हुआ किल्ला अगर बोलने लगा तो, आई यानी मम्मी, संप यानी मोर्चा, मोर्चे पर गई तो क्या होगा, आठवड़ा यानी हफ्ते में, अगर रविवार नहीं रहता तो क्या होता. ये सारे हमारे विषय है निबंध लेखन के, निबंध लिखने के, जो लेखक जब पढ़ते थे अपने स्कूल के टाइम में, इसी प्रकार के उनको निबंध रहते थे, ऐसे कवि को कहना है. असल्या अनेक विषयांवर मी सक्तीनं कल्पनाशक्ती लढवत असे. कल्पनाशक्ती इलाज नव्हता, पण माझ्या मनात खरोखर स्फुरलेला स्थिरवलेला विषय एकच असे, तोंडी परीक्षा असेल तर किंवा लेखी परीक्षा रद्द झाली तर. म्हणजे कवी म्हणत आहे की मी हे सगळे विषय असल्यामुळे आम्ही कल्पना करायचो, लढवत होतो, कल्पनाशक्ती लढवत होतो म्हणजे कल्पना करत होतो, कारण इलाज नव्हता. पण माझ्या मनात स्फुरलेल्या यानी मेरे मन में एक समान विचार चलता था. स्थिरावलेल्या यानी जो एकच विचार माझ्या डोक्यात होता, तोंडी परीक्षा असेल तर किंवा लेखी परीक्षा रद्द झाली तर. अगर तोंडी परीक्षा यानी ओरल एग्ज़ाम अगर होंगी तो कितना अच्छा होगा, और लिखने की एग्ज़ाम बंद हो गई तो कितना अच्छा होगा, ऐसा यह कहना था कवी को. तोंडी परीक्षा हा माझा, इथे म्हटलं आहे की कवी म्हणत आहे मी डोक्यामध्ये आपला एकच विचार करत असे की तोंडी परीक्षा असली तर आणि लेखी परीक्षा रद्द झाली तो. यहाँ पर लेखक सोच रहा है कि अगर हमारी ओरली एग्ज़ाम रहती तो और लेखी परीक्षा ने लिखने की एग्ज़ाम बंद होंगी तो कितना अच्छा होगा, ऐसे मी सोचता था बोलते. आता नंतर बघा, तोंडी परीक्षा हा माझा बालेकिल्ला होता, पाठांतर चोख असे, आवाज बरा होता, वाचलेलं लक्षात राहण्याची कुवतही होती, तेव्हा धडाधड म्हणून टाकणे, सांगून टाकणे यात कसलीच अडचण नव्हती. कवीला बघा मुलांनो काय म्हणायचं आहे, माझा बालेकिल्ला, तोंडी परीक्षा म्हणजे माझा लहानपणाचा चांगला बालेकिल्ला होता. पाठांतर म्हणजे पाठांतर लर्न करणे, चोख म्हणजे बरोबर व्हायचं,
आवाज बरा होता, मेरा आवाज चांगला होता, वाचलेलं लक्षात राहण्याची कुवत याने कॅपॅसिटी पण होती म्हणते. धडाधड म्हणजे पटपट वाचण्याची होती. सांगून टाकणे यात कसली अडचण नाही. कवीला इथे म्हणायचं आहे की ओरल पद्धती असल्यामुळे पटापट पटापट वाचलेलं सगळं पटापट सांगून द्यायचं असं होतं आणि त्यामध्ये काही अडचणही नव्हती असं कवीला इथे म्हणजे. देखो बच्चों, लेखक को यह कहना है की तोंडी परीक्षा यानी ओरल पद्धति ये बहुत अच्छा. तोंडी परीक्षा ने ओरल एग्ज़ाम माझा बाले किल्ला होता, मेरे बचपन का यही था वो. बाले किल्ला होता माझी तोंडी परीक्षा यानी ओरल एग्ज़ाम होती थी. अब पाठांतर यानी लर्न करना मुझे चोख यानी बहुत अच्छे से होता था. मेरा आवाज़ भी अच्छा था. वाचलेलं यानी पढ़ा हुआ मेरे ध्यान में रहता था. वाचलेलं यानी पढ़ा हुआ मेरे लक्षात यानी ध्यान में रहता था. यानी ध्यान में रखने की कुवत यानी कॅपॅसिटी मेरी थी. तेव्हा धड़ाधड़ म्हणून टाकणे, इसलिए तब जल्दी 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 धड़ाधड़ यानी जल्दी जल्दी बोल के बाजू हो जाओ. यात कसली अड़चन ही नहोती और इसमें कोई तकलीफ भी नहीं थी. अड़चन यानी तकलीफ. देखो बच्चों, यहाँ पे मैं अड़चन पर अंडरलाइन कर रही हूँ. अडचण यानी तकलीफ नाही थी. लेकिन लेखी परीक्षा म्हणजे फारच कटकट असे. 4थीपर्यंत आम्हाला दौत आणि टाक वापरावा लागे. लेकिन लेखी परीक्षा बहुत ही कटकट है. कटकट यानी बहुत ही लिखने में हमें जान पर आता है, ऐसी रहती थी. 4थी तक हमको दौत आणि टाक, इसका मतलब होता है कि जल्दी जल्दी बोलो और बाजू में हो जाओ. जल्दी जल्दी हमें ओरल बोल के डाल देना था, यानी जल्दी जल्दी बोलो और रख जाओ, ऐसी एग्जाम होती थी. लिहिता लिहिता, लेकिन आता बघा मुलांना इथे म्हणते लिहिता लिहिता जीव मेटाकुटीला येई. लिहिता लिहिता जीव मेटाकुटीला येई. मेटाकुटीला म्हणजे कंटाळवाणं जीव व्हायचं असं कवी म्हणत आहे. मनामध्ये सगळे काही तयार झाले, फक्त कागदावर उतरवण्याचा वैताग होता. म्हणजे सगळं काही लक्षात राहूनही कागदावर उतरवण्याचा वैताग म्हणजे त्रास यायचा. देखो बच्चों, यह कवि को कहना है कि लिखते लिखते हमारी पूरी जान, जीव यानी जान, मेटाकुटीला यानी बहुत यानी दिमाग खराब होता था, बहुत जान पर आता था. डोक्यामध्ये यानी हमारे माइंड में, मन में, सब जगह पे कागज पर वो सारा लर्न किया हुआ लिखने का, उतरवण्याचा यानी लिखने का वैताग यानी हमको त्रास आता था. आधी धडपणे खुर्चीवर बसा, टेबल खुर्चीवर. पुढच्या छानसे कागद घ्या, वाकून मान पाठ एक करून त्याच्यामागे अक्षरामागून अक्षरे लिहित बसा. मग अक्षरे लिहिली की ओळी तयार होणार, मग लहानसा परिच्छेद होणार, मग संपूर्ण कागद आणि मग पूरत निबंध लेख. अशा अनेक लेखांचे एक पुस्तक. खुश लेखन म्हणजे केवढा दीर्घोद्य आहे बरं. बघा मुलांनो, इथे कवी म्हणत आहे की मला लिहिण्यासाठी टेबल खुर्चीवर बसा, पुढच्या छानसे कागद घ्या, मग वाकून मान टाकून बसा, मग अक्षर लिहा, अक्षर लिहिल्यावर ओळी लिहा आणि ओळी लिहिल्यावर मग एक पॅरेग्राफ तयार होणार. परिच्छेद म्हणजे पॅरेग्राफ, ठीक आहे. परिच्छेद म्हणजे पॅरेग्राफ. नंतर म्हटलं आहे की मग पॅरेग्राफमध्ये जेव्हा लिहून झालं की एक पूर्ण कागद तयार होतो निबंध लेखाने, आणि मग अशी एक पुस्तक तयार होते. आणि पुस्तक तयार होते. बापरे, हुश्श म्हणजे बापरे. लेखन म्हणजे केवढा मोठा दीर्घोद्य आहे. दीर्घोद्य म्हणजे किती मोठे काम आहे. समझ लो मुलांनो. बघा, अब बच्चों यहाँ सुनो कि लिखने के लिए धड़ से हमें कुर्सी पर बैठना पड़ता है. फिर हम अच्छा सा कागज़ लेते हैं, फिर मान नीचे झुकाकर, पाठ और मान नीचे झुकाकर अक्षर लिखते हैं सबसे पहले. फिर अक्षर लिखने के बाद उसकी ओड़ी यानी बच्चों लाइन होता है. मग लहानसा परिच्छेद, फिर छोटा सा पैराग्राफ लिखते हैं. पूर्ण कागज, मग पूर्ण निबंध. फिर पूरा कागज हमारा लिख कर होता है और फिर एक निबंध तैयार होता है, और निबंध से फिर हमारी पुस्तक बनती है. हुश यानी बाप रे. लेखन यानी कितना बड़ा काम है. दीर्घोद्य यानी काम. यहाँ पे मैं दीर्घोद्य पे अंडरलाइन कर रही हूँ. दीर्घोद्य यानी बहुत बड़ा काम है. आता मुलांना बघा, आपले प्राचीन ज्ञान हे सगळे मौखिकच होते. लेखनकलेचा विकास होण्यापूर्वीचा तो काळ होता. सगळे ज्ञान गुरुमुखातून शिष्याच्या मुखात यायचे. असेच ते पिढी तर पिढी चालू राहायचे. इथे कवी म्हणायचे आहे की आपले प्राचीन ज्ञान मौखिक होते. मौखिक म्हणजे ओरल होते. लेखनकलेचा विकास झालेला नव्हता तेव्हा. त्या काळात लेखनकलेचा विकास नव्हता झाला. सगळे ज्ञान गुरु काय करायचा, आपल्या मुखातून शिष्याला द्यायचा. गुरु म्हणजे शिकवणारा, शिष्य म्हणजे शिकणारी मुलं, ठीक आहे. तर हे पिढोन पिढू चालू राहायचे असं कवी इथे म्हणत आहे. बच्चों अभी यहाँ ध्यान से सुनो.
अपने प्राचीन समय ज्ञान मौखिक रूप में था. कैसे रूप में था? मौखिक म्हणजे ओरल पद्धतीमध्ये होता. त्याला म्हटलं आहे मौखिक रूप में था. और लेखन कलेचा विकास यानी लेखन कले का विकास जब नहीं हुआ था तब ये सारे गुरु क्या करता था, अपन मुख से यानी अपने मुंह से बच्चों को ज्ञान की बातें बताते थे और शिष्य वो यानी पढ़ने वाला जो बच्चे रहते हैं वो सुनते थे. ऐसे पीढ़ी दर पीढ़ी यानी हर एक पिढी से दुसरी पिढी तक ऐसे चालू ही था. पण ही झाली त्याची एक. पण म्हटलं आहे मुलांनो इथे बघा, कवी म्हणत आहे की हे सगळं असल्यामुळे काय होते की दुसऱ्या बाजूने तिथे पुरावा नसणे, दुरुस्ती नसणे आणि फेरविचार नसणे तोटेही येत असणारच. म्हणजे की जर गुरुमुखातून याने ओरल पद्धती असल्यामुळे जेव्हा पूर्वीच्या काळी जेव्हा गुरु काही सांगायचा तर एखादा मुद्दा म्हणजे बोलण्यामध्ये काही शब्द इकडे तिकडे झाला तर काही त्याला पुरावा नव्हता आणि दुरुस्ती पण होत नव्हती. एकदा बोलले तर त्याच्यावर दुरुस्त करता येत नव्हते आणि ते विचार चेंजही फेरविचार करण्यामध्ये चेंज करता येत नव्हते. त्याला तोटेही येत असणारच. मग त्याचे काही ना काही प्रॉब्लेम येतच होते. नंतर आला बच्चों यह कहना है कि प्राचीन काल में जब गुरु शिष्य को पढ़ाते थे तब उस वक्त कुछ जो भी उन्होंने बोले ओरल से वो उसमें कोई पुरावा नहीं रहता था, है ना. और दुरुस्ती भी कुछ नहीं होती थी. जो एक बार बोले वो आ जाता था और उस पर कोई फेर विचार नहीं होता था. उस पर कोई फेर विचार तोटे ही यानी उसमें कोई नुकसान थोड़ा सा होता था. इसीलिए फिर जैसे जैसे समय बढ़ते गया वैसा छपाई यंत्र का शोध आया. छपाई यंत्राचा शोध लागला. इथे कवी हेच म्हणत आहे की छपाई यंत्राचा शोध आला आणि ज्ञानाच्या कक्षा अमर्याद विस्तारल्या. तोवर भूजपत्रावर, कापडावर, कागदावर अशा प्रकाराने लिहिणे जास्तीत जास्त सोपे आणि टिकाऊ व्हायला लागले. छापील रूपात त्याची देवघेवी सोपी झाली आणि लेखन हा माणसाच्या आयुष्याचा अपरिहार्य भाग झाला. की बघा आता कवी इथे म्हणत नाही की छपाई यंत्राचा शोध लागल्यामुळे काय झाले की जे भूजपत्रावर, कागदावर, कापडावर लिहिण्याचा वेग वाढला आणि त्याच्यामुळे लिहिणे सोपे आणि टिकाऊ व्हायला लागले. छापील रूपामध्ये ते छापून यायचे आणि माणसाच्या आयुष्यामध्ये लिखणे हा अपरिहार्य भाग होऊ लागला. छपाई यंत्राचा शोध असल्याने ते पटपट लिहून ते छपाईद्वारा म्हणजे प्रिंटरमधून एका मशीनमधून निघून ते करणे सोपे होऊ लागले आणि लिहिणे हा अपरिहार्य भाग झाला. अपरिहार्य म्हणजे ज़रूरी भाग झाला. देखो बच्चों यहाँ पे लेखक को बताना है कि पूर्वी यानी पहले के ज़माने में क्या होता था, छपाई यंत्र का शोध नहीं हुआ था. उस वक्त गुरु जो भी कुछ बोलते थे वैसे शिष्य सुनते थे और उस वजह से उस पर पुरावा नहीं रहता था. यानी जो भी कुछ जो बोला उसको कुछ लिख कर नहीं रख सकते थे. फिर उसमें कोई दुरुस्ती नहीं होती थी और कोई फेर विचार यानी पूरा विचार भी नहीं होता था. इसीलिए तोटे यानी नुकसान ही होता था. फिर क्या हुआ, छपाई यंत्राचा शोध लागला. छपाई यंत्र का शोध लगा यानी प्रिंटर मशीन जिसको हम बोलते हैं. उससे क्या हुआ बच्चों कि ज्ञान की कक्षा, ज्ञानाचा यानी ज्ञान की कक्षा अमर्याद यानी बहुत ज़्यादा प्रमाण में उसका विस्तार हुआ और उस वजह से भूज पत्र पर, कापड़ यानी कपड़े पर, दगड़ यानी पत्थर पर और कागज पर अशा अनेक प्रकाराने लिहिणे, इस अनेक पद्धति से लिखना ज़्यादा से ज़्यादा इजी होने लगा. छापील रूपात त्याची देवघेव, छापील रूप में उसके देना घेणे यानी लेखन माणसाच्या आयुष्यात किती अपरिहार्य आहे. आदमी के जीवन में लिखना अपरिहार्य भाग हो चुका, अपरिहार्य यानी बहुत जरूरी बन गया. 17व्या शतकात समर्थ रामदासांनी दिसा माझी काहीतरी लिहावे असे सांगावेसे वाटते. खरोखर लिहिण्याला पर्याय आहे का? लिहिणे ही नुसती शारीरिक कमाली आहे का? बघा इथे लेखक म्हणत आहे की 17व्या शतकामध्ये काय झाले, समर्थ रामदासांनी म्हटले दिसा माझी म्हणजे दिवसा काहीतरी लिहावे असे. खरोखर लिहिण्याला पर्याय आहे का? लिहिणे ही नुसती शारीरिक कमाली आहे का? लिहिणे ही शारीरिक कमाली आहे का? असे प्रश्न कवी विचारत आहे. यहाँ पे देखो बच्चों कवि कह रहा है कि कवि को ये कहना है कि 17वें शतक में समर्थ रामदास, जैसे ताजुद्दीन बाबा थे वैसे ही मराठी के एक समर्थ रामदास थे, उन्होंने बताए थे कि दिशा माझी यानी दिन में कुछ ना कुछ तो भी लिखते रहना चाहिए. और लिखने को खरोखर मला सांगा, सही में मुझे बताओ बच्चों, लिखने में कोई पर्याय है क्या? लिखना हमें बहुत ज़रूरी है.
तो उसमें कोई पर्याय है क्या, या लिखने में नुस्ती यानी सिर्फ वो शारीरिक हमाली है हमारी, बताओ, ऐसे कवी हमें क्वेश्चन कर रही है, पूछ रही आहे. अलीकडे कोणालाही कसलाही निरोप पोचवायला असला तर माणसे पटकन दूरध्वनी करत असे. देखो बच्चों, पहले कैसा था कि छपाई यंत्र का शोध आया, फिर आया टेलीफोन, उसको कहते हैं हम दूरध्वनि यंत्र, है ना, दूरध्वनी. तर या दूरध्वनी से क्या होता था, दूरध्वनीने काय होतं तर पत्र पाठवणे कमी होऊन गेले. सतत दिवसात जाणाऱ्या दूरध्वनीच्या जाळ्यात उपयोगात कोणी न करून घेणे, कोणी दूरध्वनीचा वापर का करून घेणे, पण दूरध्वनीचे अरर हे सांगायचं राहिलं रे बाबा, असं म्हणायचे. बघा मुलांनो, इथे म्हणत आहे की दूरध्वनी म्हणजे मोबाईल फोन किंवा हे टेलिफोन आल्यामुळे सगळे जे काही निरोप पाठवायचे असतात ते पत्राच्या स्वरूपात कोणी पाठवत नाही. ते केवळ फोन करतात आणि पटापट सांगून देतात. त्याच्यामध्ये नुकसान म्हणजे हे व्हायचं की पटपट बोलता नाही, अरे रे हे सांगायचं राहिलं रे बाबा, असं व्हायचं, असं इथे कवीला म्हणायचं आहे. बच्चों या देखो, कवि को ये कहना है कि दूरध्वनी यानी मोबाइल और टेलीफोन आने के कारण पत्र पाठवणे यानी वो लेटर जो है भेजते थे वो देना कम हो गया. दूरध्वनीच्या जाळ्यात आपण फसलेलो आहो, म्हणजे असं कवि को ये कहना है कि दूरध्वनी से यानी टेलीफोन की वजह से, टेलीफोन अगर हमारे पास है तो हम उसका उपयोग क्यों नहीं करेंगे, ऐसे कवि बोल रहा. दूरध्वनी मुड़े यानी टेलीफोन की वजह से क्या होता था कि अरे रे ये मेरा बताना रह गया, ऐसा होता था. मग टेलीफोन पे फिर बात करते से अरे रे ये तो मेरा बताना ही रह गया, असं किती जणांवर पाळी येते आणि ऐसा टाइम कितने जण पर आता है. ते चिठ्ठी किंवा पत्र असेल तर नेमका निरोप नेमका शब्दात पाठवण्याची केवढी जास्त हमी मिळते. वही अगर लेटर रहा तो अपन धीरे से विचार करके और शांति से लिखते हैं और पूरा मुद्देसूद फिर से उसको पढ़कर अच्छे से लिखते हैं, ऐसे कवि को यहाँ कहना है. तोंडी निरोप देण्याघेण्यातून किती घोटाळा गया समझो तो, यानी कवि को कहना है कि तोंडी यानी ओरली बताने से कितना घोटाळा होता है, कितना गैरसमझ होता है. आपण सगळे अनुभवतो, हे सगळं आपण सब ये अनुभव लेते. लेखी शब्द कसा ठाम असतो, तोंडी शब्द हा खोडसाळ मागे पुढे होणार. कैसे कवि को ये कहना है कि लेखी जो लिखा हुआ शब्द रहता है वो ठाम रहता है, वो दिखता है, और जो ओरली जो हम बोलते हैं तोंडी यानी जो ओरली बोलते हैं हम, वो खोडसाळ यानी कुछ झूठा भी होता है, खोडसाळ या मस्करीदायक खोडसाळ रहते हैं, मागे पुढे होणार, कुछ आगे पीछे भी होते. पुन्हा पुन्हा येणार, काही वेळा बोलणारा एका अर्थाने बोलतो तरी ऐकणारा त्या वेगळा अर्थ काढतो, है ना. कुछ बार बहुत बार ऐसे होता है कि बोलने वाला कुछ एक बोलता है और सुनने वाला उसका अलग अर्थ निकालता है. ऐकणारा यानी सुनने वाला उसका वेगळाच अर्थ यानी अलग अर्थ निकालता है. मग त्या अर्थाचे फाटे फुटणार यानी उससे फिर झगडे की जड़ निर्माण होती है. यापेक्षा एकदाच पूर्ण विचारांती आपले मनाने लिहून टाकले तर, इसीलिए कवि कह रहा है कि एक बार अगर अपन ने अच्छे से विचार करके शांति से अगर लिखी डाले तो कितना अच्छा होगा, ऐसे कवि को यहाँ कहना है. त्याच्यानंतर बघा मुलांनो, हे टेलिफोन लेटर रायटिंग टोटली बंद झालेली आहे, याचा खूप कमी वापर केला जात आहे. आता बघा कवीला इथे हे म्हणायचे आहे की ही पूर्ण विचारांती लिहिण्याची बाबच खरं तर लेखनातल्या सगळ्या कंटाळ्याच्या मागे असते. म्हणजे सगळ्यांना लिखाण करने लिखने हे कंटाळवाने होते. सबको लिखना यानी जान पर आता है. तो उससे क्या हो रहा है कि उचलली जीभ लावली टाळ्याला, यानी जो उचलली यानी जो मुँह में आया, उचलली यानी जो मुँह में आया वो बोल दिया, लावली टाळ्याला म्हणजे बोल देना, उचलली यानी जो भी जी में आया, जी मुँह में आया वो बोल देना, असे उसको मराठी में कहते हैं. उचलली जीभ लावली टाळ्याला, जे आलं ते बोलून टाकलं. उचलले पेन लावलं कागदाला, तसंच लिहिण्यामध्ये आहे. उचललं पेन लावलं कागदाला, उठाओ पेन और लगो लिखने को कागज पर. सुरुवात कुठून करायची हा प्रश्न कायमचा सतावत रहतो. शुरुआत कहाँ से करना ये हमेशा प्रश्न हमारे कायम यानी हमेशा सताता है. सतावत यानी सतात आहे. सुरुवात मनासारखी झाली तरी मध्ये गाडी अडते. चांगला शेवट करणं तर मोठं आव्हानच वाटतं. मनापासून लिहायचं असेल तर हात जास्त वापरावा लागत नाही, बुद्धी विचारशक्ती जास्त वापरावी लागते, त्याच्या शीन जास्त येतो. लिहिणारा हात राबवू नये म्हणून आपण बुद्धी जास्त वापरतो.
देखो बच्चों, यहाँ पे कवी हमें इथे कवी म्हणत आहे की सुरुवात कशी करावी, काय करावी हे आपण विचार करून लिहितो. मध्येच आपली गाडी अडते, चांगला शेवट मोठं आव्हान आहे. म्हणजे मनापासून लिहायचं असेल तर हात जास्त वापरायचा लागत नाही. मनापासून जेव्हा आपण लिहितो ना, तेव्हा बुद्धीचा, विचारशक्तीचा विकास होतो असं कवीला इथे म्हणायचं आहे. त्याच्या शीन जास्त येतो, म्हणजे त्याचा आपल्याला विकास जास्त होतो. लिहिणारा हात राबू नये म्हणून आपण बुद्धी जास्त वापरतो आणि हात जास्त राबवू नये म्हणून आपण बुद्धीचा सुद्धा जास्त वापर करत असतो. तरी बुद्धीची शिस्त, मनाची शिस्त, नेमकेपणा, मुद्देसूद हे गुण अंगी बाळगायला असतील तर लिहिण्याच्या सरावाला पर्याय नाही. म्हणजे कवीला इथे म्हणायचं आहे मुलांनो की बुद्धीची शिस्त, मनाची शिस्त, नेमकेपणा, मुद्देसूद हे गुण बाळगायचे असतील तर ये गुण अगर यानी बुद्धि का विकास, बुद्धि का शिस्त यानी बुद्धि की जो हमारी जो डिसिप्लिन है और मन की हमारी डिसिप्लिन, उसके बाद नेम के शब्दों में लिखना, मुद्देसूद लिखना, ये सारी चीज़ें हमारा लिखने से ही होती है. इसीलिए कहते हैं कि लिहिण्याला पर्याय, सरावाला पर्याय नहीं. लिखने के सराव को हमें पर्याय नहीं. मी आकाशवाणीसाठी प्रसंगोपात पुष्कळ पाहिले, त्याचा मला खूप फायदा झाला. आपले एखादे म्हणणे किंवा एखादा मुद्दा 12, 16 किंवा 20 मिनिटांमध्ये मांडायचा असेल तर त्यातले प्रत्येक मिनिट काटकसरीने वापरावे लागावे. कवीला म्हणायचं आहे की मी आकाशवाणीमध्ये प्रसंगोपात याने छोटंसं काही आकाशवाणीमध्ये प्रस्ताव करायचा आहे. प्रसंगोपात याने काही प्रस्ताव असते. प्रसंगोपात याने काही लिहायचं असलं तर काय होते की एक फायदा कवीला लक्षात आला, ते म्हणजे की एखादा मुद्दा 12, 16 किंवा 20 मिनटांमध्ये मांडायचा असेल, 12-16 मिनट में अगर हमें हमारा प्रस्ताव रखना है तो कैसे रखेंगे. वो कवि इसमें बोल रहे कि मैं आकाशवाणी पर अगर मुझे कुछ बोलना है तो वो कैसे बोलूँगी. उसको अगर 12-15 मिनट में 12 या 16 यानी 16 मिनट में अगर मुझे वो अच्छे तरीके से रखना है लोगों के सामने तो कैसे रखूँगी. प्रत्येक मिनिट काटकसरीने वापराव्या लागते. म्हणजे प्रत्येक मिनट में मुझे अच्छे से तैयारी करके उसको यूज़ करना पड़ता है. प्रत्येक शब्दों को कैसे फिर उपयोग किया जाए और अपना बोलना भी क्लियर होना चाहिए, अपने विचार व्यक्त कैसे किए जाए, ये सारी प्लॅनिंग करनी पड़ती है. प्रत्येक शब्द कसा त्याच्या जागी हो तोच हवा. सुरुवातीला हे जमवायला त्रास पडला. जैसे कि हम कुछ बोलते हैं तो शब्दों को बराबर प्लानिंग करके कब क्या बोलना है उसकी प्लानिंग और नियोजन करना पड़ता है. ते जमवायला यानी वो जमने को मुझे त्रास यानी तकलीफ हुई, ऐसे कवी को कहना है. वेळ संपून गेला तरी मुद्दा मागेच राहिला असेही अनुभव आले. देखो बच्चो, कवीला बघा इथे काय म्हणायचं आहे की वेळ संपून गेला होता, जेव्हा मला बोलायची वेळ आली ना, माझ्याकडे होता 12-16 मिनिटाचा वेळ आणि प्रत्येक मिनिट मला जपून वापरायचा होता. त्यावेळेस माझा वेळ संपून गेला होता, परंतु माझा मुद्दा मात्र जे मला सांगायचे होते ते मात्र मागेच राहून गेले. असा अनुभव, असा एक्सपिरियन्स मला आला, असं कवी म्हणत आहे. देखो बच्चों, यहाँ पे कवि को कहना है कि जब मुझे 12 या 16 मिनट का वक्त दिया गया था अपना प्रस्ताव रखने के लिए लोगों के सामने मीटिंग में, आकाशवाणी के प्रसंगोपात में प्रस्ताव, उस वक्त क्या हुआ कि जो मुझे बोलना था वो मेरा वेळ यानी समय मेरा ख़त्म हो चुका था. वेळ संपून गेला तरी मुद्दा मागेच राहिला. फिर भी मुझे जो कहना था वो पीछे रह गया. ये अनुभव मुझे आया था. पण हळूहळू लिहिलेल्या शब्दांवर माझी हुकूमत यायला लागली. लेकिन फिर कवि ये भी कह रहे हैं कि जैसे जैसे मैं लिहिलेल्या शब्दांवर, जैसे कि मैं जब लिखती थी ना वो शब्दों पर, यानी जब मैं वो लिखती थी और फिर बोलती थी तब मेरा वो क्लियर होता था. समझ में आ रहा बच्चों यहाँ मुझे क्या कहना है कि जो लिखती थी जब मुझे क्या बोलना है उसकी मैं प्लानिंग में पहले लिखकर एक कागज़ पे रखती थी और उस वक्त माझी हुकूमत यायला लागली. हुकूमत यानी फिर मेरा जो मुझे कहना है वो मेरा क्लियर होता था. आता एकच मुद्दा 10 मिनिटांपासून 1 तासापर्यंत कितीही अवधीमध्ये सारख्याच परिणामकारकपणे मांडण्याबद्दल मला बराच आत्मविश्वास आलेला आहे. लिहित राहण्याचा रियाज वाया जात नसतो हे मला पूर्णपणे पटलेले आहे. बघा मुलांनो, इथे कवीला हे म्हणायचं आहे की
हळूहळू लिहिलेल्या शब्दांवर माझी हुकूमत यायला लागली. इथे कवीने म्हटलं, माझी हुकूमत म्हणजे जे मी लिहित होती ते मी एवढ्या मिनिटांमध्ये लिहिलं. ते मी एका कागदावर की मला काय बोलायचं आहे आकाशवाणीमध्ये, प्रसंगपातमध्ये मला काय बोलायचं, प्रस्ताव माझा लोकांसमोर कसं मांडायचं आहे ते मी आधी प्लॅनिंग करून एका कागदावर लिहिलं. आणि त्याच्यानंतर मी ते हळूहळू लिहिलेल्या शब्दानुसार माझी हुकूमत यायला लागली. म्हणजे मी तिथे पूर्ण ते क्लिअर करत गेली. तेवढ्या वेळेत जो वेळ दिला होता त्या वेळामध्ये माझा मुद्दा मी स्पष्ट केला, म्हणून माझी हुकूमत यायला लागली असं कवितेमध्ये. हुकूमत म्हणजे मी ते क्लिअर करून दाखवलं, ते मी करून दाखवलं. आता एकच मुद्दा 10 मिनिटांपासून 1 तासापर्यंत कितीही अवधीमध्ये बोलायचं जर असलं तर परिणामकारकपणे मांडण्याबद्दल मला बराच म्हणजे मला 10 मिनिटांमध्ये किती बोलायचं आणि 1 तासामध्ये किती बोलायचं आणि ते कसं बोलायचं हे मी आधी लिहून पाहते आणि त्यातून माझा आत्मविश्वास वाढतो असे कवीला म्हणायचे आहे. म्हणून कवी हेही म्हणतो की लिहित राहण्याचा रियाज वाया जात नसतो. हे मला पूर्ण पटलेलं आहे. बघा मुलांनो, इथे कवीला हे म्हणायचं आहे की मी लिहित असल्यामुळे कितीही अवधीमध्ये म्हणजे 10 मिनट असो किंवा अर्धा तास असो किंवा 1 तास असो, कवि यहाँ पे बोल रहा है कि 10 मिनट रहे, आधा तास रहे या 1 तास रहे, इतने अवधि में अगर मुझे लिखने को बोलेंगे तो मैं परिणामकारक यानी बराबर तरीके से मैं उसको यानी पहले प्लानिंग करके उसको अच्छे से कागज़ पर लिख कर मेरा आत्मविश्वास बढ़ता है कि मुझे ये टाइम में इतना इतना बोलना है. उसके लिए मुझे पहले कागज़ पर लिखना पड़ता है और तब मेरा आत्मविश्वास बढ़ता है. लिहिण्याचा लिहित राहण्याचा रियाज वाया जात नसतो. कवि को कहना है कि लिखने का लिखान करने का हमारा जो रियाज है, सराव है, वो कभी हमारा वेस्ट नहीं होता. हे मला पूर्णपणे पटलेला आहे. ये मुझे अच्छे तरीके से समझ गया. ऐसे कवि को इस पाठ में कहना है. तो बच्चों, मुझे बताओ कि हम इस पाठ में क्या सीखे, काय शिकलो आपण या पाठात? लेखनाचे महत्त्व, लिखने का महत्त्व हमारे जीवन में क्या है. सिर्फ हम मुद्देसूद बोलने से होता नहीं है, हमें ओरली बोलने से नहीं होता है. तो कभी कभी हमें जो बोलना है वो समय पर नहीं सूझता और इसीलिए हम अगर उसकी प्लानिंग करती है एक कागज़ में लिखकर, फिर वो मिनट में या जो हमें समय मिलता है उस पर क्लियर होता है. तो बच्चों, ये लेखक ने एक अनुभव बताया था आकाशवाणी के प्रसंगोपात का. तर मुलांनो, आता आपण इथे थांबूया आणि म्हणजे या पाठामध्ये आपण काय शिकलो हे तुमच्या लक्षात आलेलं आहे असं मी गृहीत धरते. लक्षात आलं आहे की लेखिकेला म्हणायचं आहे की दूरध्वनीसारख्या संपर्क माध्यमांमुळे काय झालं आहे, पत्रलेखन कमी झाले असले तरी जीवनातले लेखनाचे महत्त्व कमी झालेले नाही. अगर हमारे जीवन में मोबाइल फ़ोन आया है फिर भी हमारे लिखने का महत्व कम नहीं हुआ है. इस पाठ में हमने ये सीखे. दररोज काही ना काही लिहित राहावे, रोज कुछ ना कुछ लिखते रहना चाहिए. लेखनामुळे आपल्या बुद्धीला, मनाला शिस्त लागते, आपल्या बुद्धी का विकास होता है. लेखिकेला लहानपणी लिखाणाचा खूप कंटाळा येत असे. लेखिका बता रही है कि मैं बचपन में थी, शाळकरी वयात यानी बचपन में स्कूल में मुझे लिखने का बहुत जान पर आता था, लेकिन पुढे त्याचे महत्त्व मला समजून आले. लेकिन उसका महत्त्व मुझे सामने समझ में आया. प्राचीन काल में मौखिक रूप था, छपाई यंत्र का शोध था, उसी वजह से छापिल रूपात देवगे खूब सोपी होती, यानी जो छपा हुआ था उसमें देना घेना बहुत इजी तरीके से होता था. मात्र पूर्ण विचारांती लिहिण्याला कंटाळा येतो, लेकिन पूरे तरीके से देखा जाए तो लिखने में बहुत जान पर आता था. सुरुवात कुठून करायची हे समजत नसते है ना. लिखने वक्त आपण सोचते कि शुरू कहाँ से करें, ऐसे होता था. शेवट करणे मोठा आव्हान असते और उसका ख़त्म कैसे करे वो भी एक समय समझ में नहीं आता था. ऐसे तोंडी शब्दापेक्षा लेखी शब्द ठाम असल्याने माणसाने पूर्ण विचारांती सराव केली पाहिजे. दोनों बाजू से अपन ने तैयारी रखनी चाहिए, ओरल और लिखने की, ठीक है, राइटिंग. असं इथे कवी आपल्याला सांगत आहे. ऐसे यहाँ लेखक ने हमें बताया. तात्पर्य यहाँ से क्या निकलता है कि आयुष्यात लेखनाचे महत्त्व आहे, नेहमी लिखाण करणे. इसका तात्पर्य निकलता है इस लेसन से बच्चों कि हमें जीवन में लिखने का महत्त्व समझता है और हमेशा लिखते रहना चाहिए. तो बच्चों, आज हम यहीं पे रुकेंगे. आज आपण इथेच थांबूया. याचबरोबर मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सुद्धा देणार आहे.